मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यानं सध्या वाद निर्माण झाला। एका विशिष्ट समाजाबाबत मनोज जरांगे यांनी वादग्रस्त विधान केलं। यावेळी जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अमोल कोण यांनी केली। हिंदुत्वाच्या विचारांना सोडून उद्धव ठाकरे, जनाब खासदार बंडू जाधव, जनाब राहुल पाटील यांनी काल सिद्ध केलंय की त्यांना हिंदू मतांची गरज नाही, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केली आहे। धुळे महानगरपालिकेमध्ये सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये शहर विकास आघाडीने विरोधी पक्षनेतेपदावरती दावा ठोकलाय। आघाडीकडे 13 नगरसेवकांचं बळ असून सुद्धा सर्वाधिक सदस्य असलेल्या हाच मोठा विरोधी गट असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे नगरसेवक दीपक खोपडेंची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी आता केली जाते। आता महानगरपालिकेतील विरोधी पक्षाची धुरा कुणाच्या हाती जाते याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। भाजपचे आमदार देवेंद्र कोठेंनी सध्या प्रभाग चलो अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची थेट सोडवणूक करण्याचा उपक्रमच हाती घेतलाय। अधिकारी सुद्धा उपस्थित होते। या उपक्रमावेळी अपेक्षित विकास कामांची माहिती घेत सर्व समस्यांच्या तात्काळ निवारणाला सुरुवात सुद्धा करण्यात आली। सोलापूर शहर मतदारसंघामध्ये हे प्रभाग चलो अभियान राबवलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकायामा प्रांताचे गव्हर्नर मियाझाकी इजुमी यांची भेट घेतली। हॉटेल ताज पॅलेसमध्ये ही भेट झाल्याचं समजतं। मुंबईतील खड्डे, पडलेले रस्ते आणि न उचलला जाणारा कचरा या अडथळ्यांनी भरलेले पदपथ, मोकळ्या जागांवरती होणारे अतिक्रमण तसंच पाणी आणि हवेचे प्रदूषण यांसारखे गंभीर प्रश्न प्राधान्याने सोडवणं अपेक्षित असतानाच मात्र बांगलादेशच्या मुद्द्याकडे वळवलं जात आहे, तसं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरांवरती टीका केली आहे। मायादेवी परदेशी यांनी धुळे मनपाच्या महापौर पदाचा तर ज्योत्सना पाटील यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला। मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष उपस्थितीमध्ये दोघांनी सूत्र हाती घेतली। चंद्रपूरमध्ये महापौर यांनी पोस्टरवरती सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो लावलेला आहे। भाजपचे महापौर आहेत, त्यांचे नेते सुधीर मुनगंटीवार असल्यानं त्यांनी मुनगंटीवारांचा फोटो लावला, अशी पाठराखण परिणय फुके यांनी केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त मयत सफाई कामगारांचा वारसा यांना लाड पाघे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याच्या आदेशाचं वाटप महापौर हर्षाली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं। अजित पवार यांना आदल्या दिवशी विदर्भातील एका बड्या नेत्यानं फोन केला होता, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। मात्र विदर्भातून अनेक नेते कामासाठी अजित पवारांना फोन करायचे, मी पण करायचो, प्रफुल्ल पटेल पण दिवसातून कितीतरी वेळा फोन करत असतील, यामध्ये काही वावगं नाही, असं परिणय फुके यांनी स्पष्टीकरण केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाचे विजय नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना घेऊन इम्तियाज जलील, असदुद्दीन ओवैसी यांच्या भेटीला हैदराबादला जाणार आहेत, अशी माहिती सध्या मिळते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यास भाजपला काही परिणाम होईल यावर काही बोलताना परिणय फुके यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीमध्ये विलीन होण्याच्या अगोदरच त्यांना देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मान्य करावं लागेल, तरच विलीनीकरण शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं। शिवभोजन थाळी चालकांनी बावनकुळेंना घेराव घातलाय। 10 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यानं शिवभोजन थाळी चालक आक्रमक झालेत। लवकरात लवकर पैसे देणार असं आश्वासन यावेळी बावनकुळेंनी दिलेलं। भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांबाबत चर्चा सुद्धा करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन सुद्धा यावेळी दिले। हिंगोलीमध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। 3 जणांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती मिळते। जिरवाळांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र असू शकतं, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी केलाय। जिरवाळांना कार्यालयातील एसीबीच्या कारवाईवरती त्यांनी शंका देखील उपस्थित करण्यात आलेली आहे। परळीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोला उत्साहात सुरुवात झाली। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते एक्स्पोचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं। पशुधन संवर्धन, उत्पादन वाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा एक्स्पो महत्त्वपूर्ण ठरला जातो। लोकलमधून पडून 12वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। रेल्वे अपघातांबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला। जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे स्टेशन मास्तरांची भेट सुद्धा घेतली।
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यामध्ये मुंबईमध्ये येणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळते. इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा, तसंच लोकभवनाच्या भेटीसाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत. शशिकांत शिंदेंच्या वक्तव्याला तटकरे दुखावले गेलेत. श्रद्धांजलीच्या लेखामध्ये नकोता उल्लेख कशाला करायचा, असा सवाल सुनील तटकरे यांनी पवार गटाला केलेला आहे. पवार गटाच्या पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे. शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखामध्ये म्हटलेलं आहे की विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नव्या चर्चांना तोंड फुटलंय. विलिनीकरणासंदर्भामध्ये निर्णय पवार कुटुंबच घेईल, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं. सुरज चव्हाण यांनी रोहित पवारांना टोला लगावला. इतरांसारखे सल्ले देऊ नका, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केलं. रोहित पवारांनी आमच्या पक्षातील बाबींमध्ये लक्ष देऊ नये, अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांना केलेली आहे. शिवसेना गटनेतेपदी अलिबागच्या मानसी दळवी यांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीमधून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेनेचे सर्व सदस्य बैठकीला हजर होते. राज ठाकरेंची सुटका नाहीच आहे, तर उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणामध्ये हजर व्हावंच लागणार आहे, असे निर्देश वांद्रे न्यायालयानं दिलेले आहेत. चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांनी लाचखोरी केलेली आहे. मनसे मातोश्रीच्या कारनाम्याचे पुरावे देणार असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राऊतांना आव्हान दिलं. मालेगावच्या उपमहापौर पदाच्या दालनातून टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आलेला आहे. हिंदुत्ववादी संघटना उपमहापौर निहाल विरोधात आक्रमक झालेली आहे.